रामकृष्ण हरे. सज्जन हो, एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर अभंगाचं विवरण आपण करत आहोत. ऐका. पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ सर्व संतांच्यापेक्षा सर्वात जास्त वाङ्मय निर्मिती जर केली असेल तर एकनाथ महाराजांनी. ज्ञानेश्वरीचं संपादन आणि प्रकाशन एकनाथ महाराज. त्यांचं काय काय सांगावं आणि त्यांचं वाङ्मय जर वाचलं ना तर त्यांच्या वाङ्मयामध्ये इतकी जवळीक वाटते आणि सारग्राही आणि खूप खूप आनंद देणारं असं वाङ्मय. आणि त्यातला हा लहानसा ग्रंथ आहे हरिपाठ. त्याच्यावरचं विवरण आपण करीत आहोत. पैठण हे एकनाथ महाराजांचं गाव. त्या पैठणला नाथषष्ठी म्हणून जो मोठा उत्सव भरतो, म्हणजे नाथांचा वैकुंठ गमनाचा तो दिवस नाथषष्ठी. तुकाराम महाराजांची बेस झाली की चौथ्या 6व्या दिवशी नाथषष्ठी येते. त्यांच्या म्हणजे पैठणला जवळजवळ 12 वर्ष आम्ही, बीड जिल्ह्यात एक कोयाळ म्हणून गाव आहे, कोयाळ पिंपळे, तिथून पायी दिंडी 4 दिवस आम्हाला जायला लागायचे. 400-450 लोक पायी दिंडी थेट पैठणला न्यायचो. आणि तिथे मग ते रघुनाथ महाराजांचा फड, इकडे मोठे मोठे फड, आणि काय आनंद असायचा तो. जवळजवळ 12 वर्ष आम्ही पायी दिंडी नाथ महाराजांच्या तिथे सेवा त्यांची केली. आणि सांगायचा मुद्दा असा की नाथ हे सगळ्यात आवडणारे संतांपैकी एक संत. आजचा अभंग जो आहे तो आहे 6व्या क्रमांकाचा अभंग आहे. नाथ महाराज काय म्हणतात ते बघा. धन्य माय व्याली सुकृताचे फळ, फळ ते निष्फळ हरिविण वेदाचे ते बीज. हरि हरि अक्षरे पवित्र सोपेरे तेची एक. योग याग व्रत नियम धर्म दान न लगे साधन जपता हरे. साधनाचे सार नाममुखी गाता, हरे हरे मनता कार्य सिद्धे नित्य मुक्त तोचे. एक ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी हरि बोला हरे मोखे गाता हरपली चिंता. अर्थ. धन्य माय व्याली सुकृताचे फळ. नाथ महाराज म्हणतात धन्य ती माऊली की तिने सुपुत्राला जन्म दिला. सुकृताचं फळ म्हणजे आईने सुद्धा पुण्य करावं लागतं आईवडिलांनी, तेव्हा चांगले फळं निर्माण होतात. म्हणजे गीता भागवत करिते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. त्यांचे पुत्र आणि पुत्री अखंड चिंतन करणारे निर्माण होतात. तेव्हा आईने सुद्धा व्रतस्थ राहिलं पाहिजे आणि वडिलांनी सुद्धा मुलं चांगले व्हावेत म्हणून सुसंस्कारित राहिलं पाहिजे, हे त्यांचं कर्तव्य असतं. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की तीच माय खरी धन्य आहे. धन्य माय व्याली सुकृताचे फळ. सुकृताचं फळ तिने व्याली म्हणजे जन्म दिला. फळ ते निष्फळ हरिविण. एक दुसरं म्हणजे छापील पाठ असा आहे, फळ ते निर्मळ हरिविण. तर हा पाठ लागत नाही, अर्थ त्याचा लागत नाही. म्हणून तिथे काय होतं की जेव्हा जेव्हा वाङ्मय असं छापलं जातं आणि पुढे 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 छापणारे आणि प्रकाशित करणारे लोक आहेत, त्या लोकांना फारसं ज्ञान असतं असं नाही. आणि मग ते का त्याच्यामध्ये अपप्रवृत्त्या म्हणजे ज्या करेक्शन्स जास्त गोष्टी चुका, आणि त्या तशाच पुढे ओढल्या जातात. त्याच्यावर विचार करत नाहीत माणसं. आणि जेव्हा मग आमसारखे लोक वाचतात, विचार करतात, तर ते काय अर्थ जुळतच नाहीत. तेव्हा त्याला पाठभेद म्हणून छापतात लोक. पाठभेदसुद्धा छापू नये. खरं म्हणजे चांगलं जे आहे तेवढंच छापावं, कारण पुढच्या लोकांना ते पाठ करायचं असतं. मग त्यांना संभ्रम निर्माण होतं, हे का ते. तेव्हा इथे निर्मळ हा शब्द जुळत नाही, म्हणून मी शब्द घातलेला निष्फळ हरिविण. फळ ते निष्फळ हरिविण
चांगलं सुकृताचं फळ जन्माला आलं दिलं, पण ते फळ हरी जर भजत असेल तर ते फळ निर्मळ आहे, नाहीतर ते फळ म्हणजे ते मुलगा किंवा मुलगी निष्फळ आहे. फळ ते निष्फळ हरिविन, हरिविन ते फळ निष्फळ आहे. तेव्हा ज्यांचे मुलं मुली सुसंस्कारित नाहीत, हरीला भजत नाहीत, ते निष्फळ आहेत, त्यांचा जन्म व्यर्थ आहे असा त्याचा अर्थ. दुसरं चरण नाथ महाराज म्हणतात, वेदाचे ते बीज हरे हरे अक्षरे. वेदाचं जे मूळ बीज आहे, बीज म्हणजे बीजानंतर वृक्ष होतो. आधे बीज एकले, बीज अंकुरले रोप वाढले. तेव्हा बीज आधी आहे आणि मग ते वृक्ष निर्माण होतो. तसं वेदाचं जे बीज आहे, मूळ आहे, ते आहे हरिहरी अक्षरे. हरिहरी त्याचं मूळ आहे. पवित्र सोपे रे त्याची एक, आणि तेच पवित्र आहे आणि सोपं आहे. दोन्ही गोष्टी पाहिजे, सोपं असलं पाहिजे आणि पवित्र असलं पाहिजे. काय? हरिहरी अक्षरे. आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, योग याग व्रत नियम धर्म दान. योग अनेक प्रकारचे अष्टांग योग आहे, सहज योग आहे. योग इतके आहेत ना, तर त्या योगाबद्दल ज्ञानेश्वर माऊलींनी असं सांगितलं आहे की हा जो योग आहे, तर योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वा याचे उपाधी दंभ धर्म. त्यांनी पण हरिपाठामध्ये असं सांगितलं की योग याग म्हणजे यज्ञ, विधी याने भगवंताची सिद्धी म्हणजे भगवत प्राप्ती होत नाही. वायाची उपाधी दंभ धर्म, योगी उपाधी आहे, दांभिकपणा आहे, असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. तसं इथे म्हटलं आहे, तर योग याग व्रत नियम धर्म दान. योग आहे याग यज्ञ, व्रत पंचाग्नी साधनादी अनेक जे व्रत आहेत ते, नियम सकाळपासून संध्याकाळपर्यंत नियमच असतात त्याचे. नियम धर्म, धर्म करायचं, धर्मकार्य करायचं. दान न लगे साधन जपत हरी. ही सगळी यादी सांगितली ना, तर ही सगळी यादी करण्याची गरज नाही. जर हरी जप केला तर, हरिनाम घेतलं तर, हे सगळं केलं तर त्याच्यातच येऊन जातं, अंतर्भाव होतो. साधनाचे सार नाममुखी गाता. सर्व साधनांचं सार आणि सार नाम साधनेमध्ये आहे. हरे हरे म्हणता कार्यसिद्धी. सगळ्या कार्यांचे सिद्धी हरी हरी म्हणल्यावर प्राप्त होते, सिद्धता होते. नित्यमुक्त तोचे एक ब्रह्मज्ञानी. तोच खरा नित्यमुक्त आहे, तोच खरा ब्रह्मज्ञानी आहे. एका जनार्दनी हरी बोला. हरी बोला सगळं त्याच्यामध्ये आलं. मुक्तता आले, साधनं आले, जप तप सगळं त्यामध्ये आलं. इतकं सोपं आणि सुटसुटीत नाथ महाराजांनी अभंगात वर्णन केलेलं आहे. याच्यावर एका चरणावर थोडंसं विवेचन जास्त करूया आपण, आणि ते आहे हरिहरी अक्षरे. वेदाचे ते बीज हरिहरी अक्षरे. वेदाचं बीज हरिहरी म्हणजे वेद सर्वमान्य म्हणजे प्रमुख, ज्या आपण उच्च न्यायालय म्हणतो, सर्वोच्च न्यायालय जसं आहे, तसं वेद म्हणजे स्वतःप्रमाणम असे ते वेद आहेत. म्हणजे सगळ्यात बलवान प्रमाण म्हणजे वेद आहे, आणि सगळ्यात मूळ तत्त्वज्ञान आपलं आहे वेदात. पण त्या वेदाचं देखील बीज हरिहरी अक्षर आहेत असं नाथ महाराज म्हणतात. त्याच्यावर एक दृष्टांत पाहूया. पूर्वी गुरुकुल पद्धत होती, आश्रम पद्धतीमध्ये विद्यार्थी जाऊन शिकायचे. तसं एका विद्वान माणसाने आपला मुलगा गुरुकुलामध्ये घातला, आणि तो 12 वर्षांनी सगळं वेदशास्त्र संपन्न होऊन घरी आला. आल्यानंतर वडिलांनी विचारलं, झाला बाबा तुझा अभ्यास? म्हणले हो. वेद पाठ झाले? म्हणले झाले. बरं म्हणले, मला तू म्हणून दाखवशील, प्रात्यक्षिक करून दाखवशील? म्हणले हो. बरं म्हणजे आता एवढे सगळं ऐकायला मला पण वेळ नाही. तू असं कर, ते आपल्या जे घराच्या बाजूला जे पिंपळाचा वृक्ष आहे ना, त्याच्या खाली जाऊन बस आसन टाकून, आणि सगळ्या ऋचा म्हणायला लाग, वेद म्हणायला लाग. एखादं पान गळून पडलं
की तेवढी एक त्रुटी झाली असं समजेल आणि मग तो वेळ संपला की मग मी ते पानं किती त्रुटी झाल्या त्या पाहू आपण आणि त्या चुका दुरुस्ती आपण नंतर करूया. म्हणजे हरकत नाही. गेला त्याने आसन टाकलं पिंपळ्या झाडाखाली आणि झाला वेद म्हणायला सुरुवात केली. म्हणायला सुरुवात अग्निमेळे पुरोहितम असं काय म्हणायला सुरुवात केल्याबरोबर सगळे पानं धपा धपा खाली आले. बापरे, म्हणले पहिल्या सुरुवातीलाच प्रथम ग्रासे मक्षिका पाहता हा जसा न्याय आहे तसं सगळ्याच्या सगळे पानं म्हणजे पहिल्या एका वाक्यामध्ये एवढ्या चुका. घाबरलं ते पोर. परत आलं वडिलांना म्हणले बाबा असं असं झालं. अरे म्हणले असं कसं काय, एका वाक्यामध्ये एवढ्या चुका कशा काय झाल्या, सगळी पानं पिंपळाची खाली आली. मग म्हणले कसं सुरुवात केलं असतो, तर त्यांनी सांगितलं की अग्निमेळे पुरोहितम किंवा जो वेदाचा सुरुवातीचा भाग त्यांनी पाठ केला होता तसं त्यांनी म्हणून दाखवायला सुरुवात केली. हा म्हणाली इथंच चूक झालेली आहे, मुळातच चुकलेलं आहे, बीजच चुकलेलं आहे. का ते यथा बीज तथा अंकुरम असा एक न्याय आहे. बीजच जर नीट नसेल तर अंकुर पण तसाच येतो ना. तेव्हा मग काय करायला पाहिजे होतं, म्हणले अरे वेदाचं जे बीज हरिहरी अक्षरे आहेत त्या अगोदर तो म्हणला हरी ओम असं म्हणायला पाहिजे, तसं केलं का होतो, म्हणले नाही. सगळे चूक इथं झाले म्हणले. म्हणजे इतकं महत्त्व हरिहरी अक्षराला आहे आणि ते हरिहरी अक्षर हरिपाठामध्ये नाथ महाराजांनी इतके वापरलेत तर काय अगदी 2 अभंग जर सोडले ना तर 27 अभंगापैकी एका अभंगात 6-6 5-5 6-6 वेळा हरिहरी शब्द आलेला आहे. इतका हरी शब्द नाथ महाराजांना प्रिय आहे. अर्थात सर्वांनाच तो प्रिय असायला पाहिजे. म्हणजे हरिहरी अक्षराचं महत्त्व सांगतो आहे आणि तेच नाथ महाराजांनी ते सांगितलं आहे. वेदाचे ते बीज हरिहरी अक्षरे पवित्र सोपे रे तेचे एक, पवित्र सोपे रे तेची एक. तेव्हा अशा प्रकारचा हा हरिपाठाचा विवरणाचा भाग आहे. ऐकत रहा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि आनंदी रहा. रामकृष्ण हरी.